चला आता पुढे जाऊया. म्हणजेच पट्टा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार तोच असणार आहे. कारण 14व्या शतकामध्ये साधारणतः आपण बघायचो गडांची बांधणी कातळामध्येच असायची. आता या ठिकाणी खरंच आलो होतो ते थंड पाणी पिण्यासाठी. हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे मी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये. तर आत्ता दुपारचा 1 वाजलेला आहे. रणरण तर ऊन पण आहे, परंतु अचानक भयानक असा प्लॅन केलेला आहे मी आणि चाललो आहे पट्टा किल्ल्यावरती. पट्टा किल्ल्यालाच विश्रामगड किल्लाही बोललं जात आहे. तर आत्ता आम्ही येऊन थांबलो आहे प्रवरा नदीच्या प्रवाहावरती. तर प्रवरा नदीवरती हा पिंपरकण्याचा पूल बांधलेला आहे. साधारणतः याचं उद्घाटन आता 1 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि प्रवरा नदीवरील सर्वात उंचीचा आणि लांबीचा पूल समजला जातोय. तर बघू शकता हा पाठीमाग पूल दिसतोय आणि ह्या बाजूला प्रवरा नदीचा प्रवाह. पट्टा किल्ल्याच्या मोहिमेमध्ये आज सामील झालेले हे आपले सगळे मावळे आहेत. त्यामध्ये सतीश दादा, वेद, धनुला तर तुम्ही ओळखतच असाल, जवळजवळ सगळ्या व्हिडिओमध्ये ते आहेत. मंगेश दादा तोरणा फोर्टला आपल्या सोबत होता. त्यानंतर अशोक दादा लोहगडला होता, रतनगडला होता आणि अभि हा आता भरपूर फोर्ट वरती होता पण व्हिडिओ मध्ये नव्हता. तर सगळ्यांची आता ओळख करून दिलेली आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता आम्ही 5 पट्टा किल्ल्याकडे जातानाच एकदम इथं बाजूला पवन चक्क्या लागलेल्या. या पवन चक्कीची थोडीशी दादा माहिती सांग ना आपल्याला. तर दादा एक फेरा मारला किती किती मोठ्याचं लाठी युनिट एका पूर्ण राऊंड. इथं येऊन एक फक्त आम्ही एन्जॉय घेतोय, बाजूचा परिसर बघतोय. कारण दादाला याच्यावर थोडीशी माहिती विचारली होती. दादा तसं आहे ना खूप उत्कृष्ट प्रकारे आम्हाला माहिती सांगत होता. तर ते गाडीच्या काचा पॅक असल्यावर सांगतो तो बंद. आता दादाची माहिती देण्यामध्ये थोडीशी दादाला माहिती देतात थोडीशी काय होती कंटेनर नाही का, अशोकराव काय होतं दादाचं कंटेनर नाही का, कंटेनर त्या कंटेनर इतकं तेवढे मग 5 मला पवन चक्की दाखवतो कारण त्या स्वरूपात एकदम जबरदस्त आहे. राजूर मधून 1 वाजता निघालो होतो. आता इथे यायला 1.5 तास लागलेला आहे. पाठीमागे पट्टा किल्ल्याचा आपल्याला गेट दिसतोय, इथूनच आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि या ठिकाणीच आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकतो. पार्किंग केल्यानंतर वरती आपल्याला दिसतोय हा बाली किल्ला आणि बाली किल्ल्याची बाजूची तटबंदी दिसते. हा संपूर्णतः पट्टा किल्ला म्हणजे विश्रामगड आहे. तर इथे आल्यानंतर प्रत्येक जण आपापली तयारी करते. आता दादाचा हा फेवरेट आयटम आहे. तिकडे मागच्या वेळेस संत्री होते, यावेळेस मोसंबी आहेत ना. आणि ट्रेकिंग साठी मोसंबी एकदम बेस्ट आहे. पाण्याची जी शरीरामध्ये कमतरता असते ती भरून काढतात. अगदी गेट पास केल्यानंतर थोडस वरती आल्यानंतर या ठिकाणी एकदम मोठ्या स्वरूपात असा हत्ती बनवलेला आहे. लहान मुलं वरती जाऊन ह्याचा पशी जाण्याचा एक आनंद घेऊ शकतात. या हत्तीच्याच बाजूला आपल्याला यात माहिती फलक दिलेली, पूर्णतः गडाची माहिती. या गडावरती इतिहासकालीन कोणत्या कोणत्या घटना घडलेल्या ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर गडाचा संपूर्णतः नकाशा बनवलेला आहे की गडावरती कोणत्या ठिकाणी कोणते पॉइंट आहे आणि तुम्ही गड कसा व्हिजिट केला पाहिजे. 19 फेब्रुवारी छत्रपतींच्या जन्मदिनानिमित्ताने गडावरती रंगरंगोटी चाललेली
आपण पाठीमागे बघितली शिवकालीन तोफ आहे, हिला कलर करत होते. तसेच गडाचे संवर्धन असे उत्कृष्ट प्रकारे ठेवलेले आणि या ठिकाणापर्यंत यायला रस्ता पण आहे. तसेच या ठिकाणी बाजूला महिला असो पुरुष असो यांच्यासाठी प्रसाधन गृह बनवलेले या ठिकाणी बघू शकता. खरंच गडावरती सुविधा खरंच सुंदर ठेवलेली आहे. गडावरती जाण्यासाठी एक रस्ता पण उत्कृष्ट प्रकारे ठेवलेला आहे. ही कमान बनवलेली, ही कमान जी आहे ती आत्ता बनवली गड संवर्धनामधून बघू शकता. खाली दगडीचा त्याला पाया बनवलेला आहे आणि हे फायबर कोटिंग मधले खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे. कारण की संवर्धन गडाचं उत्कृष्ट प्रकारे आता आम्ही आलेलो उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात जर तुम्ही आला तर याच्यापेक्षा तुम्हाला मनमोहक असा निसर्ग इथे बघायला भेटेल. बाजूला बघू शकता वनराई वगैरे चांगल्या प्रकारे. त्या वनराई मधूनच आपल्याला गडाच्या वरती जाण्यासाठी पण रस्ता आहे. पुढे या. पुढे आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूवर ही जी वनराई मधले काही झाडे आहेत ही आता संवर्धन करताना ही झाडे लावलेली दिसते या ठिकाणी. परंतु या झाडांची जोखमदारी चांगल्या प्रकारे घेतलेली आणि संवर्धन चांगल्या प्रकारचं बनवलेलं आहे. जागोजागी पायऱ्या, दगडी पायऱ्या, सिमेंट पायऱ्या अशा बनवलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी सिमेंट मध्ये बाजूला बांधकाम करू शकत नाही त्या ठिकाणी अशा नवीन आता काही गोष्टीची काळजी घेऊनच त्यांनी दगडी ह्या रचलेल्या आहेत, जेणेकरून वरच्या पायऱ्या ढसळणार नाही. तिथे बोर्ड दिसतो आपल्याला कोरीव लेण्यांकडे जाण्याचा मार्ग. या बाजूला आहे लक्ष्मण स्वामी गुंफा मंदिर बोललं जाते. तर आता मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला लॉक लावलेला दिसतोय. मंदिरातून आपण दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला पुन्हा वरती गडाकडे जाणारा हा रस्ता दिसतोय. आपण इकडनं आलेलो आहे. त्या ठिकाणी खाली गाडी पार्क केली, ज्या ठिकाणी विहीर दिसते छोटीशी आपल्याला ती, आणि येथून आपल्याला पुन्हा वरती गड ट्रेक करण्यासाठी रस्ता आहे. ऊन असल्यामुळे जरा गड ट्रेक करताना थोडासा त्रास होतोय आणि प्रत्येक जागोजागी छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत या गड संवर्धनामध्ये जपलेले आहेत. आता इथे काय श्रीराम मंदिर आहे. मंदिर केल्यानंतर या ठिकाणी एक पहिली लेणी असणार आहे, त्यामध्येच भगवान श्रीरामांचं मंदिर बनवलेलं आहे आणि या ठिकाणी विश्रांतीसाठी छोटासा सभा मंडप टाकलेला आहे. हे बघू शकता या ठिकाणावरून आपण आलेलो आहे आणि गडावरती खूप असे माकडं आहेत, त्यामुळे आपले मोबाईल आपल्या जवळ जे असणारे बॅग वगैरे सांभाळा. गडावरील कचरा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. ती काळजी नाही घेतली तर तो त्रास कोणाला होतोय बघा. आता हे गडावरती पूर्ण साफ स्वच्छता करताय. आता तुम्ही बघू शकता पूर्णतः दररोज ते हे प्लॅस्टिक मध्ये जर एवढा कचरा जर गोळा करताय, आपण येऊन छोटासा कचरा जर खाली येऊन गेलो तर त्यांना हा त्रास होणार नाही. आता बघू शकता बाहेर रखरखत ऊन आहे, त्या उन्हामध्ये पूर्णतः गडाची सफाई करत ते शेवटपर्यंत आलेले. आता जी साधारणतः बघू शकता आपण सकाळी कधीपासून तुम्ही सफाईला सुरुवात केली आता? सकाळी 9 वाजता सकाळी 9 वाजल्यापासून ते स्वच्छता करताय. आजचा त्यांचा असा 3रा दिवस आहे, कारण की 19 फेब्रुवारीला छत्रपतींची मोठ्या प्रमाणात शिवजयंतीची वरती तयारी चालू आहे. परंतु ती तयारीची काळजी ते घेत आहेत. त्याबरोबर जर आपण सर्वांनी जर आपल्या सोबतचा जो छोटा छोटा कचरा आहे हा जर आपण खाली नेलो तर यांना हा त्रास घ्यावा लागणार नाही. ते दुसरा जो त्रास घेतील जी रंगरंगोटी करणार आहे ते आणखीन आनंदाने करतील, कारण त्यांच्यातले जे 3 कर्मचारी आज 3 दिवस झालेत हा त्रास सहन करताय. 12-14 हे बघा 3च जण आपल्याला दिसलेत, पण असे 12 ते 13 जण वरती गडावरती ही सगळी साफ स्वच्छता करताय. आपल्याला खाली ते 3 काकांते भेटलेले, या ठिकाणी 2 अजून साफ स्वच्छता करतायत आणि आता आपल्याला पाठीमागे जे दिसतोय आपल्याला ह्या बाजूला एक सुळका आहे आणि ह्या बाजूला सुळका आहे. या दोन्ही सुळक्यांना मध्ये हा तटबंदीनं एक समांतर भाग आणून संरक्षणासाठी वरचा पूर्णतः भाग एक केलेला आहे. कारण की ह्या गडाची जी बांधणी जी आहे बहामनी काळामध्ये म्हणजेच 1374च्या दरम्यान हा गड बांधलेला आहे. हा बहामनी राजवटीतला गड आहे. हा गड जो आहे हा
आपला सिन्नरवरून जो मुंबईला जाणारा महामार्ग आहे याच्यावरती देखभालीसाठी हा गड बांधण्यात आला होता. गडावरती जाताना जागोजागी फलक लावलेले आहेत की प्लॅस्टिकचा वापर टाळा, प्लॅस्टिक कचरा करू नका. परंतु आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण सर्व काही वाचतोय, पण त्याची दखल घेताना दिसत नाहीये. चला, आपल्याला या ठिकाणची तटबंदी दिसत होती, तिच्या आपण वरच्या लेवलला आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक छोटासा पाण्याचा कुंड आहे असं वाटलं होतं, परंतु हा कुंड नसून आतमध्ये एक गोवा असू शकते. कारण की हा रस्ता दिसतोय, परंतु आता पावसाचं पाणी त्याच्या जाऊन पूर्णतः साचलेलं आहे, आतमध्ये पूर्णतः पाणी आलेलं आहे. त्यामुळे पुढे आपल्याला जाता येत नाही. आपण पुन्हा मागे निघूया. तुम्ही आला तर येथूनच बघा, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की आतमध्ये पूर्णतः पाणी. त्या पाण्यामध्ये जंगली सर्प वगैरे असू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. अगदी या रस्त्याच्याच बाजूला आपल्याला दिसत आहे शिवकालीन सुरंग पण बोललं जातो याला. नंतर आता पुरातन खात्याने खाली आपण त्या लेणी तिथं बघितल्या, त्या ठिकाणी स्वामींचं एक मंदिर बनवलेलं आहे. या ठिकाणी भगवती जगदंबा मंदिर बनवलेलं. यामुळे काय होतंय, हे लेणे टिकून राहतात. कुणी बाहेरील भाविक आल्यानंतर इथे कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे करत नाही, त्यामुळे तरी हे लेणे स्वच्छ राहून राहिले. मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर हे इथे एक व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे. आपण ज्या ठिकाणाहून गाडी पार्क केली त्या ठिकाणावरून तो व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी तो पॉईंट बनवलेला आहे. आणि इकडनं आपण वरती ट्रेक करून आलोय. हा ट्रेक करून आल्यानंतर वरती आपल्याला समोर एक दरवाजा दिसतोय. हा दरवाजा म्हणजेच त्र्यंबक दरवाजा आहे. आता आपण बघू शकता पुरातत्व खात्याने त्र्यंबक दरवाजाची नंतर बांधणी केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता बांधणी केलेली, कुठच्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे. आणि हा बाजूचा बुरुंज आहे. आता आपण आलेलो आहे त्र्यंबक दरवाजामध्ये, आणि ज्या साईडने आपण चढलेलो आहे हा आत्ता आपल्या सोयीनुसार रस्ता तयार केलेला आहे. कारण की आपण त्या ठिकाणी बघितलं तटबंदी होती, तटबंदीवरून आपण फेरा टाकून आलो. परंतु हा जो त्र्यंबक दरवाजा आहे याच्यावाली मांडणी बघू शकता. या मांडणीवरून एक समजून येतं की ज्या टायमाला 14व्या शतकामध्ये जी गडाची बांधणी केली होती त्या टायमालाच हा मुख्य दरवाजा असू शकतो. कारण की या बाजूला बुरुंज दिसतोय, आणि या बुरुंजामध्ये या ठिकाणी एक खोबणी बघायला भेटते. ती जुनी खोबणी, पुढचा बुरुंज पडून गेलेला आहे पूर्णतः. ज्यावेळेस खालून शत्रू आक्रमण करणारे या ठिकाणावरून गरम तेल किंवा गरम पाणी वगैरे सोडून त्याच्यावरती प्रतिकार केला जात असायचा. त्या स्वरूपात या बाजूला एक दिसते, इथे वरती बघू शकता तुम्ही. आता पुढचा बुरुंज पडल्यामुळे आपल्याला इकडच्या काही निशाणी समजून येत नाही. तर पाठीमागे तेथे एक दिसते. आता ह्या ठिकाणी इथे एक दिसते आपल्याला खोबणी. वरचा बुरुंज पूर्णतः पडून गेलेला आहे. आणि दरवाजातून प्रवेश केल्यानंतरच आपल्या या ठिकाणी उंबरा दिसतोय. हा आहे उंबरा. आता पाठीमागे हे नंतर बांधण्यात आलेलं आहे, परंतु ही जागा पूर्णतः खाली असणार आहे. आणि ह्या उंबऱ्याचं पाणी जाण्यासाठी इथे एक खाली खोबणी दिसते, याच्यातून पाणी जात असणार आहे. हा दरवाजाचा मेन उंबरा आहे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तिकडे वरती दरवाजाची खोबणी आहे. प्रत्येक दरवाजाला आपण बघतो जसं की पाठीमागे एक दरवाजाला एक ओंडका टाकला जातो, त्याच्या 2 खोबण्या वगैरे भेटतात. म्हणजेच पट्टा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार तोच असणार आहे. कारण 14व्या शतकामध्ये साधारणतः आपण बघायचो गडांची बांधणी कातळामध्येच असायची, आणि कातळातीलच पायऱ्या बघायला भेटायच्या. त्याच पायऱ्या आपल्याला ह्या खाली बघायला भेटतात. परंतु आपण आत्ताचे पर्यटक जे येत आहेत ते ह्या मार्गाने न येता ज्या मार्गाने आपण गाडी पार्क करून आलोय त्याच मार्गाने सर्वजण येते. तो मार्ग या बाजूला तुम्हाला दाखवतो, ज्या मार्गाने आपण आलेलो आहोत. आपण आलेलो आहे या मार्गावरून. आता या ठिकाणी वरून तटबंदी पुढे गेलेली पूर्णतः, आपण ती तटबंदीवरून चढून आलोय. त्यावेळेस ही तटबंदी कडेपर्यंत असल्यानंतर त्या ठिकाणी मोठा राबता असणार आहे, आणि खालून कोणताही शत्रूवरती प्रवेश करणार नाही याची काळजी घेतली जाते. त्र्यंबक दरवाजापासून अगदी थोडंच पुढे आल्यानंतर या ठिकाणी मोठे पाण्याचे टाके आहेत. आता हे मोठे पाण्याचे टाके याच्यासाठी ठेवले असणार कारण की आपला राबता जो आहे हा महादरवाजावरती जास्त प्रमाणात असणार आहे. त्याच्यासाठी पिण्यासाठी हे पिण्याची पाण्याची सुविधा केलेली. आपण या ठिकाणी उतरलोय, या ठिकाणी पूर्ण दूषित पाणी. परंतु प्रत्येक गडावरती गेल्यानंतर एक कन्सेप्ट बघायला भेटते की आतील बाजू जो टाका हा शुद्ध असतो, त्याच्या बाहेरील जो टाका दूषित असतो. कारण की बाहेरील टाका ओपन असल्यामुळे याच्यात कचरा वगैरे पडतो.
ह्या टाकीमध्ये कचरा जाण्याचा कोणताही संबंध नसल्यामुळे तो शुद्ध पाण्याचा असतोय. आणि आता इथं दुर्ग संवर्धन काय केलं, छोट्या छोट्या भिंती बांधून घेतलेल्या आहे. आणि हे टाकी जे आहे हे एक खांब टाकीच होते, कारण की तुम्ही आतमध्ये बघू शकता हे खांब दिसत आहेत आपल्याला. खांब टाकाच बोलू शकतो आपण, कारण की आपल्याला आतमध्ये त्या स्वरूपात त्याची बांधणी बघायला भेटलेली. तर चला आता पुढे जाऊया. पट्टाई देवीचे आपण दर्शन घेतलेले. दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी उभे राहिल्या एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. आता त्या ठिकाणी एक टेहळणी बुरुज दिसतो आपल्याला. त्या स्वरूपामध्ये त्या तिथे एक टेकडी दिसते, ती एक टेहळणी टेकडी असेल त्यावेळेसची. परंतु त्या ठिकाणचा संदेश कसा दिला जात असायचा, जेणेकरून आपला 2 ते 4 मावळे त्या ठिकाणावरून टेहळणी करत असणारे परशत्रूचे जर आक्रमण झाल्यास कुठून जर संदेश जर प्राप्त झाला तर तो संदेश कसा पोहोचवला जायचा. आज आपल्याकडे मोबाईल वगैरे आहे, परंतु त्यावेळेस काय केलं जायचं की जर तिथल्या जर मावळ्यात समजलं कुठून शत्रूचे आक्रमण होते, त्या ठिकाणी एक जाळ पेटवला जायचा आणि जाळ पेटवून जर धुवावरती निघायचा, त्यावरून गडावरती असा संदेश भेटला जायचा की त्या साईडनं परशत्रू येतोय. त्यासाठी असे टेहळणी बुरुज वापरले जाईल. आता त्या ठिकाणी आपल्याला छोटंसं ते बांधकाम दिसतंय, तो टेहळणी टेकडी दिसते आणि ह्या कोपऱ्यावरती टेहळणी बुरुज दिसतोय. अशा स्वरूपात त्यावेळेस हे टेहळणी बुरुज वापर केला जातात. त्यानुसार आता आपण जाऊया वरील बाजूस. वरती जाण्यासाठी इथून पण रस्ता आहे, परंतु थोडासा पाठीमागील बाजूस गेल्यास व्यवस्थित जाऊ शकता. पट्ट्या किल्ल्याचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता त्या बाजूला आपण बघितलं तो टेहळणी बुरुज, तिथे त्याचे त्या बाजूला छोटी तटबंदी येताना दिसली, कारण तो जो खालून रस्ता दिसतो त्या रस्त्याने आपण आलेलो. तर तिकडे पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. परत असा वरून या बाजूला पुढे पर्यंत गेलेला आहे. बाले किल्ल्याच्या जवळ आलेलोच आहे आपण. या ठिकाणावरती आपल्याला दिसतोय हा राऊळ अंबरखान्याकडे जाण्याचा बोर्ड, हा बघू शकता. तर आपण अंबरखान्याकडे जाऊया. आणि गडावरती जाण्यासाठी मार्ग जे बनवलेले त्यांच्यासाठी या निशाणे केलेले, हे बघू शकता. तुम्ही जसे पॉईंट दिलेले त्या मार्गाने आपण गेल्यावरती पूर्ण गडावरील पॉइंट विजिट करू शकता. छत्रपतींचे आपण दर्शन घेतल्यानंतरच या ठिकाणावरती आपल्याला अंबरखान्याचे कन्सेप्ट दिसते. या ठिकाणी एक मजला असू शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला काही पुन्हा दिसतंय. या ठिकाणी दिसते इथे. आता या ठिकाणी आपण कन्सेप्ट समजून येते. येथे कोकणी असणार, नक्कीच या ठिकाणावरून एक मजला असणार आहे असा. आणि हे वरती आता हे व्हेंटिलेशन साठी असू शकतात. आपण आतमध्ये प्रवेश करूया. आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अंबरखान्याचा संपूर्ण आतील गाभारा दिसतो. या ठिकाणावरती धान्य साठवण केली जाते. अंबरखाना 3 टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा पहिला, दुसरा आणि तो तिसरा. परंतु या ठिकाणावरती शिवकालीन जे प्रसंग आहेत घडलेले ते या ठिकाणी यावरती आपल्याला बघायला भेटतात. आता या ठिकाणचा जो प्रसंग होतो, आपले छत्रपतीच्या वेळेस सुरतीच्या लुटीसाठी गेले होते, त्या टायमाची सुरतीची लूट केली, तो प्रसंग येथे दाखवलेला आहे. त्यानंतर पुढचा जो आपल्याला हे दिसतोय प्रसंग, यामध्ये हा असा प्रसंग आहे की 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपतींचा जन्म झालेला आहे. तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर छत्रपतींनी अवघ्या 16 वर्ष रायरेश्वरावरती शपथ घेतली होती. तो प्रसंग आहे. ही शिवपिंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि एक पाठीमागील सवंगडी मावळे. आता याच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी प्रसंग बघायला मिळतो. हा प्रसंग या स्वरूपात आहे की रोहिडेश्वरावरती शपथ घेतल्यानंतर छत्रपतींनी स्वराज्यामध्ये पहिला किल्ला सामील करून घेतला, तो म्हणजे तोरणा. तो किल्ला सामील झाल्यानंतर एक आनंद उत्सव जो साजरा केला होता, तो प्रसंग या ठिकाणी आपल्याला रेखाटलेला आहे.
छत्रपतींनी लाल महाल घुसून शाहिस्तेखानाचे गोटे तोडले, तो एक येथे प्रसंग दाखवलेला आहे. गडावरती जेवढ्या प्रमाणात धान्य साठा असेल किंवा दारुगोळा साठा असेल तेवढे जास्त दिवस तो गड लढवला जायचा. बागेसोबत मागे बघू शकता, हा अंबरखाना आहे. आता वरती बांध बघायला गेलं, हत्ती हौद. आता या ठिकाणी हत्ती हौद जर म्हणा, हत्ती खाली गेला तर बाहेर येणार कसा, हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे हा एक पाण्याचा टाका आहे. हा पाण्याचा टाका आपले गडावरील जे राबता असणारे आपले मावळे असणारे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी हा टाका बनवलेला असावा. ती जर गेलं तर सोन टेकडी आहे. ह्या बाजू जर गेलं सीता हौद, शिवकालीन गुफा, धान्य कोठा. आता धान्य कोठा जर बोलावं तर आपण जो अंबरखाना बघितलाय त्याला पण धान्य कोठाच बोलतो, ते बघितलं आपण. त्यानंतर 12 हौद, 7 हौद. आता 7 हौदांमधले आपल्याला इथे हौद बघा भेटतात, 1 2, त्यानंतर इथे 2 हौद बघायला भेटतात. ते जाताना आपण बघूया. आता वरील बाजू सोन टेकडी करण्याचा आता आपण खाली जे पाणी टाकी आहे 7 पाणी टाकी त्या बाजूला आलेलो आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बाहेर बोर्ड लावलेला आहे शिवकालीन गुफा म्हणून. या गुफा आपल्याला बघायला भेटतात. आणि यामध्ये मोठे खांब आहे बाजूला बसण्यासाठी आहे. त्यावेळीचा सोपा असणार आहे हा, बघू शकता. अशा मग आपण बाहेर येऊया आणि पुढे 7 टाक्यांकडे जाऊया. पाठीमागे बघितल्या शिवकालीन गुंफा, आता इथे लिहिलेलं आहे शिवकालीन धान्य कोठार लिहिलंय. इथे आपण बघूया या कोठारची कशी कन्सेप्ट आहे. या ठिकाणावरती आपल्याला एक अशी वास्तू बघायला भेटते, पूर्णतः दगडी ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये खाली एक मोठा खड्डा आहे. आणि ह्या बाजूला एक जो दिसतोय आपल्याला हा एक, फक्त मी खाली गेलो वर घ्या छोटे हात दे ना वर, तुम्हाला दिलं मी कसं दे ना हात, मी सोडतो तुला खाली. आता आता या बाजूने ये ना, त्या साईडला येऊ पलीकडच्या बाजूने. आता हे इथे आपले ट्रेकर्स येत आहे, खाली सर्व दगड माती टाकतायत. या बाजूला आपण जाऊया, या बाजूला बघूया कसं स्वरूप. ओय सुटलो. तिकडची खुली आणि इकडची सेम आहे, पण हा वरील दिसतोय आपल्याला. हा जो दरवाजा आहे ही एक कोठी दिसते आणि तिकडची एक कोठी दिसते. परंतु आता वरती गेल्यानंतर तुम्हाला सांगतो हा काय प्रकार असू शकतो. खाली जर गेलो, आता माझ्यासोबत मदतीला 4-5 जण होते म्हणून मी येऊ शकलोय, नाही तर वरती येत काय तू नको, तू वरती येणं मुश्किल झालं. घ्या अशा तऱ्हेने आमचे उद्योगी दादा बाहेर आलेले. अशा प्रकारे खाली या दोन्हीच्या आपल्याला कोट्या दिसत आहेत. यांना मध्ये जे पार्टिशन होतं, हे पार्टिशन बघितल्यानंतर येथील एकच स्वरूप कळतंय, जसं की इथे कोंबड्या बघायला भेटतात. बाजूने घोड्यांची एक रास असावी आणि त्यांच्यावर जे खाण्याची जे आपण चंदी बोलायचो त्या काळची ती चंदी या ठिकाणी ठेवण्यात येत असेल, कारण की याला एक झाकण ठेवण्यासाठी इथे कोंबड्या दिसत आहेत म्हणून ठेवू शकतात. कारण की धान्य कोठार जर असलं तर खाली जर धान्य सोडलं त्याला बाहेरील बाजूस काढण्यासाठी एक दरवाजा असतो. खाली कोणत्या प्रकारचा दरवाजा दिसत नाही. आणि दोन्ही ज्या कोट्या आहे यांचा परत खाली एक मिलाप होतोय. तिथलीची एक रचना बघितल्यानंतर घोड्यांची पागा असू शकते, परंतु या संदर्भात जर तुम्हाला जर काही जर कन्फर्म माहिती जर असेल तर कमेंटमध्ये आम्हाला पण कळवा. आता ते जे शिवकालीन धान्य कोठार आहे याच्यावरती आल्यानंतर जे 12 हौद पाण्याचे बोलतायत ते आपल्याला बघायला भेटत आहे. या बाजूला होऊ शकता, या ठिकाणी बोर्ड दिलेले 12 हौद. हे पाण्याचे हौद आहे. त्यावेळेस हे पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात असायचा, परंतु आता हे ते राबता नसल्याने हे ते जो राबता आहे हा आपला ट्रेकर्सचा आहे. त्यामुळे या ठिकाणी धूळ माती बाजूचे सुकलेले गवत जाऊन पाणी दूषित झालेले.
त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही. येथील पाणी येथील झाडांस वापरलं जात आहे. आता आपण 5% पार करून आलोय. 5% या ठिकाणी जो छेद झालेला टाका दिसतोय त्यावेळेस छोटे छोटे इथं डोर असणार आहे पाण्याचा. त्यामुळे इथे एक दिसतोय इथं डोर आणि इथं, परंतु इकडनं हा संपूर्ण एकच टाका आहे पाण्याचा आणि सगळ्यात स्वच्छ पाण्याचा टाका आहे. आणि पाणी एवढं थंड आहे की जसं फ्रीज मधलं पाणी पितोय आपण. फ्रीजर मध्ये. फ्रीजर मधलं ना. या ठिकाणावरून पाणी काढण्यासाठी एक छोटासा त्यांनी होल ठेवलेला आहे आणि हा जो पूर्ण स्पेस असणार आहे हा पूर्ण टाका वरून पॅक असणार आहे. कारण या ठिकाणावरती आपल्याला 3 जागा दिसत आहेत, म्हणजे थोडक्यात खोबण्या दिसत आहेत पाणी काढण्यासाठी. 1, 2 आणि 3. हे बघा पूर्णतः चौरस आहे, याला पण पूर्णतः चौरस आहे. आणि हा टाका पूर्णतः आतपर्यंत किती खोल आहे काही सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या टाक्याचं पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. आणि ह्या टाक्याला मध्ये बघू शकता सपोर्ट म्हणून खांब दिलेले आहे. तिथं पण एक खांब दिसतोय या ठिकाणावर. खरंच उत्कृष्ट नमुना आहे. आपण गडावरील जवळजवळ सगळे व्ह्यू पॉइंट कव्हर केले. आता आपण चाललोय सोने टेकडीकडे. सोने टेकडीकडे जाताना 5 पट्ट्याचा जो इतिहास आहे तो तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण की या गडाला विश्रामगड सुद्धा बोललं जाते. तर ते विश्रामगड का बोललं जाते की छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी गड सामील करून घेतला. परंतु छत्रपतींच्या आणि शेवटची जी लढाई केली गेली ती जालनावरती केली. जालन्याची लढाई केल्यानंतर छत्रपती परतीच्या मार्गाने येत होते. परंतु जालन्याची लढाई केल्यानंतर जी लूट केली होती ही मोठ्या प्रमाणात लूट केली होती. ही लूट घेऊन छत्रपती परतीच्या मार्गाने जात असताना औरंगजेबाचा जो सरदार आहे रुस्तमजी खान म्हणून, या सरदारास समजलं होते की छत्रपतींची मोठ्या प्रमाणात लूट आहे, ही लूट आपण लुटूया. तर तो 10,000च्या फौजेनिशी छत्रपतींच्या मागावरती येत असताना छत्रपतींची जवळील रायतेवाडी या ठिकाणी भेट झाली. आणि या ठिकाणी 17, 18 आणि 19 या तारखेमध्ये घमासान असं युद्ध झालं. त्याच वेळेस सोबत अनाजी पंत, हंबीर मामा या असताना यांना समजलं की औरंगजेबाने रुस्तमजी खान जो आहे याला मोठी कुमक पाठवली आहे लढाईसाठी. त्यावेळेस हंबीर मामांनी राजांना असं सांगितलं की तुम्ही राजे 500 घोडेस्वार घेऊन पट्टा किल्ल्याच्या दिशेने तुम्ही पुढे निघा, आम्ही याला इथेच थोपवून धरतो. त्यावेळेस राजे पट्टा किल्ल्यावरती आल्यानंतर साधारणतः 16 दिवस इथे विश्रांती केली होती. त्या टायमाला राजांचे उतारतं वय असल्यामुळे राजांना थोडासा त्रास पण होत होता. तर राजांनी या ठिकाणी 16 दिवस विश्रांती घेतल्यामुळे राजांनी असं समजलं गेलं की खरंच विश्रांतीच्या वेळेसच मला या किल्ल्याने साथ दिलेली, तर ह्या किल्ल्याचं नाव विश्रामगड म्हणून नाव देण्यात यावं. अशा प्रकारे परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण गड फेरी करून खाली चाललेले आहेत. हे बघू शकता. संध्याकाळचे किती वाजले रे आता? संध्याकाळचे 6 वाजलेले. आपण आलो होतो 2:30 वाजता. तर अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूची बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.